We are going to start fifth chapter, Exploring Forces. तर ते काय क्वेश्चन दिले ते आपण बघूयात. Why does it feel harder to pedal a bicycle when going uphill than on flat ground? म्हणजे ज्या वेळेला आपण फ्लॅट ग्राउंड पेक्षा वरती हिल्सवर जातो त्यावेळेला वरती चढताना आपल्याला जास्त पेडलला फोर्स का लावावा लागतो? Why is it easier to sleep on a wet surface? वेट सरफेसवर एकदम इझिली स्लीप कसं काय होतं? Why do we feel light or like we are floating just after our swing reaches its highest point and begins to come down? म्हणजे ज्यावेळी स्विंग असतो तो ज्यावेळी हायेस्ट पॉइंटला जातो वरती, तर या हायेस्ट पॉइंटला गेल्यानंतर आणि तिथून बॅकवर्ड पाकच्या बाजूला येताना एकदम लाईट फील होतं. तर ते का होत असेल? म्हणजेच काय, एखादं जर काम करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? कोणती तरी पॉवर लावावं लागते. म्हणजेच त्याला सायन्समध्ये काय म्हणलं जातं? फोर्स. आता इथं फर्स्ट तुम्हाला एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. It was a windy day. Sonali and Ragini were excited to go cycling. आता सोनाली आणि रागिनी ज्या आहेत त्या सायकलिंग करायला गेलेल्या आहेत. Their summer vacation had just begun and they wanted to explore the beautiful landscape around their village. त्यांच्या विलेजच्या आजूबाजूला असलेला एक्सप्लोअर म्हणजे पाहणे, बघणे, तिथं जाऊन त्याच्याविषयी अधिक माहिती घेणे. तर त्यासाठी त्या बाहेर पडलेल्या आहेत. आफ्टर pumping air into their bicycle tires, they set off. As they rode through the village, the wind rushed past them. Oh no, the wind is pushing me hard, said Ragini. आता ज्यावेळी त्या चाललेल्या आहेत त्यावेळी काय होतंय की त्या जाताना वारा जो आहे तो काय करतोय, त्यांना पुश करतोय. असं रागिनी म्हणते की वाइंड काय करतोय, पुश करतोय. स्माइलिंग सोनाली रिप्लाइड, वी आर रायडिंग अगेन्स्ट द वाइंड. आपण वाऱ्याच्या अगेन्स्ट चाललोय. म्हणजे जर या बाजूने जर वारा असेल तर त्या इकडच्या बाजूने चाललेले आहेत. त्यामुळे इकडून काय होतंय, त्यांना जोरात वारा लागतोय आणि तो त्यांना पाठीमागे पुश करतोय. We must push our pedals harder to move faster. आणि आपल्याला जर फास्ट जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? पेडल्स जोरात मूव्ह करावे लागणार आहेत. Their ride took them up a long path to a hilltop. त्यांना त्या कुठे चाललेल्या आहेत? हिलटॉप वरती. Some parts of the road were rough where they found it hard to pedal. आता जो रोड आहे तो रोड जो आहे तो स्मूथ जरी असला तरी काही ठिकाणी रफ आहे. काही ठिकाणी खडक असेल, दगड असतील किंवा ती बाजू अशी वर खाली असेल तर त्या ठिकाणी त्यांना काय करावं लागतंय, जो पेडल आहे तो जोरात मूव्ह करावा लागतोय. While other parts were smoother. When they reached the top and were enjoying the view, they heard thunder and saw flashes of lightning at a distance. ज्यावेळी त्या हिल वरती पोहोचले त्यावेळी त्यांनी आजूबाजूचं वातावरण, तिथला व्ह्यू पाहिला, परंतु त्यांच्या काय लक्षात आलं की फ्लॅशेस ऑफ लाइटनिंग म्हणजे थोडक्यात जसं ढगाळ वातावरण होतं, विजा वगैरे चमकायला लागतात, त्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. इवन दो इट लुक्ड ब्युटिफुल, तरी पण ते कसं सुंदर दिसत होतं. दे डिसाइडेड टू हेड बॅक इमिजिएटली. आणि त्यामुळे त्यांनी काय ठरवलं की आपण इथून लगेच निघूयात. ऑन द वे बॅक while passing a herd of sheep, they pressed their bicycle bells and turned the handles to the change direction. आता इमेज मध्ये तुम्हाला इथं दाखवलेलं आहे हा हिल्सचा
भाग वरती या ठिकाणी दिसतात विजा चमकायला लागलेल्या. आता या ठिकाणी त्यांनी काय केलंय की इथून टर्न घेतलाय आणि खाली या लागलेल्या आहेत. पण ज्यावेळी त्या चालल्या होत्या जाताना त्यांना वरच्या बाजूला जायचं होतं आणि वाऱ्याची डिरेक्शन या बाजूला होती. त्यामुळे त्यांना काय करावं लागलं, पॅन्डल जोरात मारावा लागला. परंतु आता त्या रिटर्न चाललेल्या आहेत आणि रिटर्न चालल्यानंतर वाऱ्याची डिरेक्शन त्यांच्या बाजूने, पाठीमागच्या बाजूने. As they were coming down the slope of the hill, they realized that their bicycle were moving down at a great speed, even though they were not pedaling. मग येताना त्यांच्या काय लक्षात आलंय की त्यांना बायसिकलला मूव्ह करण्यासाठी खाली खूप स्पीड मिळाले आणि त्यासाठी त्यांना पेंडलिंग म्हणजे पेंडल पण मारायची गरज नाही. It's thrilling. It seems something is pulling us downhill. What could it be? म्हणजे त्यांना कोणीतरी खालच्या दिशेने ओढते, पुल करते. ज्यावेळी त्या वरच्या दिशेने चालल्या होत्या आणि वाऱ्याची डिरेक्शन त्यांच्या विरुद्ध होती, त्यावेळी त्यांना पुश केल्यासारखं वाटत होतं, कारण की इकडून वाऱ्याचा फोर्स होता. आता त्या ज्या बाजूला वाऱ्याची डिरेक्शन आहे त्याच बाजूला त्या चाललेत आणि त्यांची बायसिकल एकदम फास्ट चालली, त्यामुळे त्यांना असं वाटतंय की कोणीतरी खालच्या बाजूने पुल करते, म्हणजे ओढते त्यांना. म्हणजे त्यांना दोन गोष्टी जाणवल्या, एक पुश आणि दुसरी पुल. तर हे पुश आणि पुल जे आहे त्याला सायन्स मध्ये काय म्हणलं जातं, फोर्स. आपण बघूयात व्हॉट इज फोर्स. लेट अस ट्राय टू एक्सपिरियन्स द पुश अँड द पुल. इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. टेक अ लार्ज cardboard box. Try moving the box in as many different ways as you can think of. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे, in all ways that you might have used to move the box, you had to apply a push or pull to the box. आता या ठिकाणी हा मुलगा काय करतोय, हा बॉक्स जो आहे तो पुढे ढकलतोय, म्हणजे काय करतोय, पुश करतोय. ही मुलगी आहे ती काय करते की बॉक्स जे आहे ती खेचती आपल्या बाजूला, इकडच्या बाजूला, म्हणजे काय करते, पुल करते. आणि हा काय करतो, लिफ्ट करतोय वरच्या बाजूला, म्हणजे खाली खाली फोर्स आहे पण हा बॉक्स उचलतोय वरती, खेचतोय वरती. तर हेच काय, पुश अँड पुल. Generally, the push or pull applied on the object is called the force in science. म्हणजे जे आपण क्रिया करतो पुश आणि पुलची, त्याच्यासाठी जे आपल्याला पॉवर लागते तेच काय, फोर्स आहे. सायन्स मध्ये त्यालाच काय म्हटलं जातं, फोर्स. What can a force to do the objects on which it is applied? आता जो फोर्स आहे तो ऑब्जेक्ट वरती जो अप्लाय केला जातो तो कोणत्या प्रकारचा असतो, तर याच्यामध्ये फोर्सचे टाइप दिलेत तुम्हाला. We experience push or pull in our daily lives all the time, often without even realizing it. आता पुश आणि पुलचा एक्सपिरियन्स आपल्याला डेली लाईफ मध्ये सारखा होतो. लेट अस रिकॉल सम ऑफ दीज एक्सपिरियन्सेस अँड अनालाइज देम. आता आपण बघूयात ते कोणते कोणते आहेत. Let us analyze. Think of situations where a force, means push and pull, is applied and list them in table 5.1. इथं टेबल दिलेला आहे. Analyze each situation and write the effect of the force. Some situations and their effects are already listed for you. आता फोर्स अप्लाय केल्यानंतर सिच्युएशन म्हणजे काय, तुम्ही पुश केलंय तो ऑब्जेक्ट का पुल केलाय. तर या ठिकाणी दिलेलं आहे, युअर फ्रेंड होल्डिंग युअर मुव्हिंग बायसिकल फ्रॉम बिहाइंड टू स्टॉप इट. म्हणजे तुम्ही सायकल चालवत तुम्ही पुढे चाललाय आणि तुमचा फ्रेंड पाठीमागून आला आणि तो काय करतोय, ते सायकल थांबवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे काय करतोय, पुल करतोय, कारण तो सायकल खेचणार ना अशा पाठीमागं थांबवण्यासाठी. देन हिटिंग अ मुव्हिंग बॉल विथ अ बॅट. आता बॅट आहे, बॅटनं काय करणार, बॉल मारणार.
म्हणजे काय होणार, बॉल या डिरेक्शनने येतोय आणि बॉलची डिरेक्शन आपल्याला चेंज करायची, म्हणजे काय, पुश. इकडून बॅटने काय केला, बॉल इकडच्या बाजूला पुश केला. प्रेसिंग अँड इन्फ्लेटेड बलून. आता बलून, जे इन्फ्लेटेड बलून जो आहे तो काय करायचा आहे, प्रेस, म्हणजे आपण काय करणार, पुश करावं लागणार आहे. स्टॉपिंग ऑर डिक्रीजिंग द स्पीड ऑफ द बायसिकल. पुल केल्यामुळे काय होणार, सायकलचं स्पीड कमी होणार आणि सायकल थांबणार. याच्यामध्ये काय होणार आहे, चेंजिंग द डिरेक्शन ऑफ द मुव्हिंग बॉल. बॉलची डिरेक्शन चेंज होणार अँड चेंज इन शेप ऑफ द बलून. बलूनचा शेप चेंज होणार. What do you conclude from these examples? आता या एक्झाम्पल मधून आपल्याला काय 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 कन्क्लूड केलं आपण. Does a force cause a moving object to stop? फोर्स मुळे काय झालं की मुव्हिंग जो ऑब्जेक्ट आहे तो स्टॉप झाला का, तर देन येस, जो ऑब्जेक्ट मुव्हिंग मध्ये आहे तो स्टॉप होतो. कॅन इट चेंज स्पीड ऑर डिरेक्शन ऑफ मोशन? तर हो, त्याचं स्पीड म्हणजे बायसिकलचं स्पीड कमी कमी झालं आणि बॉलची डिरेक्शन चेंज झाली. ऑर चेंज द शेप ऑफ अन ऑब्जेक्ट. येस, ऑब्जेक्टचा शेप पण चेंज झाला. तर या ठिकाणी दिलेलं आहे की इथं चेंज दिसतोय शेप मध्ये. या ठिकाणी बॉल आहे त्याची डिरेक्शन चेंज होते, म्हणजे स्टॉप झाला हा बॉल इकडून, इथं त्याला फोर्स लावल्यामुळे, आणि या ऑब्जेक्टला सुद्धा फोर्स लावल्यामुळे हा जो ड्रॉवर आत होता तो बाहेर आला, म्हणजे खेचलेला आहे, पुल केलेला आहे. In everyday life, we come across many situations where a force is applied. For example, opening a drawer, stretching a rubber band, a fielder stopping a ball, kicking a football, applying brakes on a moving bicycle, rolling a chapati, or turning the steering handle of an auto rickshaw. आता वेगवेगळे एक्झाम्पल दिले की कुठे कुठे आपल्याला फोर्सची गरज पडत असते. डेली लाईफ मध्ये आपल्याला बऱ्याच, जवळजवळ सगळ्या कामामध्ये फोर्सची गरज पडते. त्यात एक्झाम्पल इथं दिले जे आपण पाहिले मगाशी, की रबर बँड स्ट्रेच करणे म्हणजे त्याच्या शेप मध्ये चेंज होतो. पुन्हा फिल्डर जो आहे तो बॉल स्टॉप करतो. पुन्हा फुटबॉलला किक दिली जाते. पुन्हा ब्रेक अप्लाय केला जातो. बायसिकल मुव्हिंग म्हणजे तुम्ही सायकल चालवत असाल आणि तुम्हाला सायकल थांबवायची असेल तर तुम्ही ब्रेक देणार. किंवा कुकिंग मध्ये चपाती करणे वगैरे वगैरे. ऑटो रिक्षा थांबवण्यासाठी सुद्धा स्टेअरिंगचा वापर करून ऑटो रिक्षा टर्न केली जाते, वळवली जाते. The force applied on an object may, what effect can the applications of force have an object? मग त्या ऍप्लिकेशनवर फोर्सचा काय इफेक्ट होतो. The force applied on an object may make an object move from rest. आपण ऑब्जेक्ट मूव्ह करू शकतो. Change the speed of an object if it is moving. जर ऑब्जेक्ट मुवमेंट मध्ये असाल तर त्याचं स्पीड आपण त्याची डिरेक्शन आपण चेंज करू शकतो, स्पीड मध्ये चेंज करू शकतो. Change the direction of motion of an object. Bring about change in the shape of an object. त्या ऑब्जेक्टच्या शेप मध्ये पण चेंज करू शकतो. म्हणजे ऑब्जेक्टला एक तर आपण मूव्ह करू शकतो, दुसरं त्याच्या स्पीड मध्ये चेंज करू शकतो, त्याच्या डिरेक्शन मध्ये चेंज करू शकतो आणि त्याच्या शेप मध्ये चेंज करू शकतो. Does this mean that whenever there is a change in speed or direction or change in shape, a force is acting on the object? म्हणजे याचा अर्थ असाच का की ज्यावेळी डिरेक्शन मध्ये चेंज होईल, स्पीड मध्ये चेंज होईल, शेप मध्ये चेंज होईल, त्यावेळी तिथं फोर्स लागलेला आहे. तर येस, none of these take place without the action of force. तर हो, तर फोर्स शिवाय कोणतीही ऍक्शन होऊ शकत नाही. The step further. Suppose an object is at rest. Does it mean that no force is acting on this object? Suppose एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो रेस्ट मध्ये म्हणजे तो मूव्ह करत नाही.
तर मग त्याच्यावर कोणताच फोर्स नाही का? इट मीन्स दॅट द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट आर बॅलन्सिंग वन अनदर. तर तसं नाहीये, त्या ऑब्जेक्टवर सर्व दिशेने काय होतं, फोर्स अप्लाय झालेला असतो आणि त्यामुळे ते काय होतं, बॅलन्स होतो. यू विल लर्न अबाउट बॅलन्स्ड फोर्सेस इन हायर ग्रेड्स. तुम्ही हायर ग्रेड्स मध्ये बॅलन्स फोर्स विषयी शिकाल. Are forces and interaction between two or more objects. आता फोर्स जर एखाद्या ऑब्जेक्टला लावायचा असेल, सपोज एखादा टेबल आहे इथं आणि हा टेबल आपल्याला या ठिकाणाहून या ठिकाणी मूव्ह करायचा आहे, तर काय करावं लागणार, इथून हातानं हा पुश करावा लागणार, ढकलावा लागणार, म्हणजे हा पुढे जाणार. म्हणजे इथं दोन ऑब्जेक्ट झाले, एक हा झाला टेबल आणि हा दुसरा इथं असलेला हँड. मग ह्या दोघांच्या मध्ये the forces and interaction between two or more objects. तर ह्याच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे तर ते कशा पद्धतीचं आहे या पॉइंट मध्ये एक्सप्लेन केले. When you push a table, your hand is one object applying force on another object. Table म्हणजे हँड एक ऑब्जेक्ट झाला आणि दुसरा टेबल. Here we say that your hand and the table are two objects interacting with each other. म्हणजे हँड आणि टेबल हे दोन ऑब्जेक्ट काय होतात, इंटरॅक्ट करतात. Think of all the actions listed table 5.1. How many objects are involved in each of the actions? Do you notice that forces result only when two objects are interacting in some way or the other? म्हणजे टेबल 5.1 मध्ये आपण बघितलं होतं की एक मुलगा आहे, तो सायकल चालवतोय आणि त्याचा मित्र काय करतोय, सायकल थांबवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे सायकल हा एक ऑब्जेक्ट झाला आणि हँड हा एक ऑब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर बॉल हा एक ऑब्जेक्ट झाला आणि त्याला बॅटनी मारले, म्हणजे बॅट हा एक ऑब्जेक्ट झाला. म्हणजे ह्याचाच अर्थ काय, जर आपल्याला जर एक फोर्स जर लावायचा असेल तर त्याच्यासाठी दोन ऑब्जेक्टची गरज आहे, दोन ऑब्जेक्ट मध्ये इंटरॅक्शन होतं. From these examples we can infer that at least two objects must be interact for a force to come into play. जर आपल्याला फोर्स पाहिजे म्हणजे फोर्स जनरेट होत असेल तर त्या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट इंटरॅक्ट झाले पाहिजेत. A force is a push or pull on an object resulting from the object's interaction with another objects. आता फोर्स म्हणजेच काय, तर पुश अँड पुल ऑन अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला आपण एकतर पुश करणार आहे नाहीतर पुल करणार आहे आणि त्याचा रिझल्ट काय होणार आहे की दोन ऑब्जेक्ट मध्ये काय होणार आहे, इंटरॅक्शन होणार आहे. तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे सायन्स मध्ये फोर्स. द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. आता फोर्सचं SI युनिट काय आहे, न्यूटन आहे आणि ते कसं डिनोट केलं जातं, कॅपिटल N.